लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी दुरुस्त करण्याची पद्धत. नमस्कार, आपल्या सर्वांचे महत्त्वाची माहिती या चॅनेलवरती स्वागत आहे. आज आपण लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. जर तुमची केवायसी करत असताना चुकली असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. शासनाने ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्यांची दुरुस्त करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे व ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्या लाडक्या बहिणी आता दुरुस्त करू शकतात. त्यासाठी 6 फेब्रुवारी रोजी GR देखील काढण्यात आलेला आहे. GR हा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर ई-केवायसी दुरुस्ती नक्की कशी करायची या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. परंतु जर आपण पहिल्यांदाच या चॅनेलवरती आला असाल तर अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ई-केवायसी दुरुस्त करण्याची पद्धत. सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेच्या या अधिकृत वेबसाईटवरती जायचे आहे. तेथे एक नवीन ऑप्शन देण्यात आलेला आहे. ही ई-केवायसीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे. आता पुढे लाभार्थी आधार क्रमांक व कॅप्चा भरून आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचे आहे. आता आलेला OTP टाकून सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचे आहे. जर OTP आला नाही तर तुम्हाला ही ई-केवायसी प्रक्रिया करण्याची गरज नाही. परंतु ज्यांचा OTP येत आहे त्यांना ही केवायसी दुरुस्त करण्याची प्रक्रिया करणे गरजेचे आहे. आता पुढे 2 पर्याय देण्यात आलेले आहेत, A आणि B. त्यातील A आणि B या दोन्ही पर्यायामध्ये नाही असे सिलेक्ट करायचे आहे व खाली देण्यात आलेल्या बॉक्सवरती टिक करून सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे आपण आपली ई-केवायसी दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करू शकता. धन्यवाद.